बुधवार दि 28 जानेवारी रोजी सकाळी 8 ते 9 वाजण्याच्या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी धावून गेलेल्या एका महिलेने सांगितलं की विमानाने एक घिरटी मारली आणि दुसऱ्यांदा ते घिरटी मारत होतं. ते खूपच खालून गेलं आणि कोसळलं आणि स्फोट झाला. आम्ही फोन केल्यानंतर विमानतळाचे पोलीस आणि कर्मचारी धावून आले, परंतु स्फोट एवढा होता की कोणी काहीच करू शकत नव्हतं. त्यानंतर अग्निशमन दल दाखल झालं. दुसऱ्या एका महिलेने अनुभव सांगितला. आम्ही बादलीने पाणी आणत होतो. साईडला एक बॉडी उडून पडली होती. शीर नव्हतं, फुगलेली बॉडी होती. आम्ही ब्लँकेट दिलं आणि पोलिसांनी बॉडी गुंडाळून घेतली. तिसऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की सकाळी 8:45च्या सुमारास विमान कोसळलं आणि लगेच 2 बॉडी बाहेर फेकल्या गेल्या. चेहरा काहीच दिसत नव्हता. गॉगल आणि वॉचवरून हे दादाच आहेत हे आम्ही ओळखलं. आम्ही पहिल्यांदा दादांची बॉडी काढली. हे विमान विमानतळावर केवळ 5 मिनिटात उतरले असते, पण दुर्दैवी मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, असं नेतृत्व घडायला मोठा काळ जातो. महाराष्ट्राच्या विकासामध्ये अजितदादांचं मोठं योगदान होतं. त्यांच्या कुटुंबावर हा फार मोठा आघात आहे. सकाळपासून मी सगळ्यांच्या संपर्कात आहे. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री यांनाही घडलेल्या परिस्थितीची कल्पना दिली आहे. त्यांनी याबद्दल प्रचंड दुःख व्यक्त केलं आहे. या घटनेमुळे देशामध्ये हळहळ पसरलेली आहे. पुढच्या सगळ्या गोष्टी परिवाराशी चर्चा करून ठरवण्यात येतील. सुप्रियाताई आणि पार्थ पवारांशी माझं बोलणं झालं आहे. संपूर्ण परिवार बारामतीत पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीने पुढचे निर्णय घेतले जातील. 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. दमदार आणि दिलदार मित्र मी गमावलेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सकाळी विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या जाण्याने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारावेळी मोठी दुर्घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. बारामतीमध्ये ही घटना घडली. लँडिंग दरम्यान अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला. या अपघातामध्ये 3 ते 4 जण जखमी झाले आहेत. बारामतीमधील या विमान अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची बारामतीमध्ये आज सभा होणार होती. या सभेसाठी अजित पवार सकाळीच बारामतीला विमानाने गेले. बारामतीमध्ये विमान लँडिंग करत असताना अपघात झाला. अजित पवारांचं विमान लँडिंग दरम्यान कोसळले आणि आग लागली. या विमानाचे तुकडे झाले. घटनास्थळावर पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने धाव घेतली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात 3 ते 4 जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्यांना बारामतीमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पवार कुटुंबियांना मोठा धक्का बसला. अपघाताची माहिती कळताच खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे बारामतीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान या विमान अपघातानंतर एकच खळबळ उडाली असून घटनास्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये दाखल होणार होते. विमान लँडिंगवेळी हा अपघात झाला. या दरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. DGCAने दिलेल्या माहितीनुसार या अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या विमान अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती DGCAकडून देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या विमानाचा लँडिंग आधी भीषण अपघात झाला. बारामतीमध्ये हा अपघात झाला. या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. एका शेतात हे विमान लँडिंग दरम्यान कोसळलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाला भीषण अपघात झाला, ज्यात अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते, जिथे त्यांच्या प्रचाराच्या 4 महत्त्वाच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. सकाळी 8:45च्या सुमारास त्यांचे चार्टर्ड विमान बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात घडला. लँडिंगवेळी तांत्रिक बिघाड झाल्याने विमान धावपट्टीजवळच्या शेतात कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातस्थळी विमानाचे मोठे अवशेष विखुरलेले असून आगीचे लोट दिसत होते.
या भीषण अपघातात विमानातील 6 जणांचा 2 वैमानिक, अजित पवार, एक सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचारी मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. बारामतीचा विकास आणि राज्याच्या प्रशासनावर पकड असलेले दादा म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनानंतर सर्व राजकीय सभा रद्द करण्यात आले असून प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. या अपघातामध्ये एकूण 5 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचं लाखडं नेतृत्व असलेल्या दादांच्या अशा अकाली एक्झिटने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अजित पवार हे सकाळी मुंबईहून पुण्याच्या दिशेने चालले होते. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या सभांसाठी ते निघाले होते. दादांच्या एकूण 4 सभा आज होणार होत्या, मात्र त्याआधीच काळाने घाला घातला. दादांच्या निधनाने देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. अजितदादांसह ज्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला त्यांची नावे समोर आली आहेत. अजित पवार यांच्यासह विमानामध्ये 5 जण होते. अजित पवार यांचा मुंबई पुण्यातील सगळा स्टाफ सुरक्षित आहे. केवळ मुंबईचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव हे अजितदादांसोबत होते. 1 अजित पवार, 2 विदीप जाधव, अजित पवार यांचे खासगी सुरक्षा रक्षक, 3 सुमित कपूर, पायलट कॅप्टन, 4 संभवी पाठक, कॅप्टन, 5 पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट. अजित पवार यांच्या जाण्याने पवार कुटुंबाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी दादांच्या जाण्यानंतर आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला डेव्हस्टेटेड असे लिहिले आहे. दादांच्या निधनानंतर आज बारामती बंद ठेवली गेली आहे. अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीमध्ये आपली सर्व ताकद लावली होती. पायाला भिंगरी बांधल्यासारखा त्यांनी जितका वेळ मिळेल तितका प्रचार केला होता. आजसुद्धा दादा आगामी निवडणुकीच्या सभांसाठी जात होते. बारामती येथे त्यांची सभा होणार होती, मात्र नियतीने घात केला, महाराष्ट्राचा नेता हिरावून घेतला. दरम्यान अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा विवाह 5 डिसेंबरला बहरीन येथे पार पडला. मुलाच्या लग्नाला 2 महिनेही झाले नाहीत आणि दादांचं अकाली निधन झालं. महाराष्ट्राचं दादा नेतृत्व आज हरपलं आहे. बारामतीत आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्त अजित पवारांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहे. त्यासाठी अजित पवार गेले होते. गोजूबावी येथे विमान उतरत असताना हा अपघात झाला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजितदादांनी प्रचार सुरू केला होता. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीसाठी एकत्र आल्या होत्या. निवडणुकीसाठी प्रचाराला वेग आला होता. महानगरपालिका निवडणुकीचा निकाल पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्यांनी प्रचाराला वेग घेतला होता. उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली. अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये अजित पवारांसह जखमींना बारामतीमध्येच उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे अजित पवार यांच्या दादापर्वाच्या राजकारणाचा अकाली अस्त झाला आहे. राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या 4.5 दशकांपासून अजित पवार हे गारुड सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चिलं गेलं आहे. विमान लँडिंग दरम्यान दुर्घटनाग्रस्त होऊन आग लागली आणि त्यात होरपळून सर्वांचा मृत्यू झाला. आग इतकी मोठी होती की कोणीही त्यांना वाचवू शकलं नाही. या दुर्घटनेचं CCTV समोर आलं असून यामध्ये दुर्घटना किती मोठी होती हे दिसत आहे. चौकात लावलेल्या एका CCTVत ही दुर्घटना कैद झाली आहे. CCTVत दिसत आहे त्यानुसार सकाळी 8:46 ही दुर्घटना घडली. विमान कोसळल्यानंतर आगडोंब उडाल्याचं दिसत आहे. यावरून दुर्घटना किती भीषण होती हे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. आज अजित पवार यांचा बारामती दौरा होता. या बारामती दौऱ्यासाठी आज सकाळी मुंबईहून ते निघाले. बारामतीमध्ये विमान लँड होताच विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे विमान अपघातग्रस्त झाले. विमानामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जण होते. या 5ही जणांचा मृत्यू झाला आहे. खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडामुळे विमान लँडिंग दरम्यान नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील इतर प्रवाशांचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार बारामतीला रवाना झाले आहेत. एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला. या घटनेवर उद्धव ठाकरेंनी आपलं दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते. अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे दिलखुश होते. मनात येईल ते बोलायचे. ते दीर्घद्वेषी नव्हते. राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत. महाराष्ट्रात ते दादा म्हणून लोकप्रिय होते. ते असे अकाली जातील असे वाटले नव्हते. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात पोकळी निर्माण झाली. ते सर्वार्थाने दादा होते. दादांना माझ्यातर्फे, ठाकरे व शिवसेना परिवारातर्फे श्रद्धांजली. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.